मित्रांनो तर पूर्ण जंगली एरिया लागला आहे आपल्याला. हो बरं झालं लक्षात आलं, माझ्या पॉवर बँक तिथंच राहिल्या. 7 किलोमीटरमध्येच लक्षात आलं, बरं झालं. मित्रांनो तर परत आगळ तलामध्ये प्रवेश केला आपण. आगळ तला चांगलं वाटलं, इथले ओनर होते, त्यांनी कार्ड वगैरे दिलं आपल्याला. म्हणजे काय रोडमध्ये प्रॉब्लेम आला तर फोन करा. क्या बोलोगे सर? तुम्हारा जाने कैसे लगा? बहुत अच्छा. बस दोबारा कोई इच्छा हो जाए तो उस आदमी को लेकर आइए, ओके घूम के जाओ यहाँ से. ओके ओके. मित्रांनो तर सगळीकडे रोडचं काम चालू आहे नुसतं. गाणंच गाणं उडती भाऊ. महाराष्ट्र मेरे को तो अभी शिलोंग जाना है. क्या है भाई? वो आइंदी वाला वो नंबर प्लेट का है, जो गवर्नमेंट का जो होता है ना, सामने है, लेकिन देखिए पीछे कहाँ है? पीछे तो नहीं है. पीछे तो अभी तो मैं ऑल इंडिया घूमा सर, मेरे को किधर भी प्रॉब्लम नहीं है. ये किसी पुलिस वाले ने नहीं पूछा. मित्रांनो हे कंपाऊंड पाहताय, हे कंपाऊंड साधं सुद्धा कंपाऊंड नाही आहे मित्रांनो. तर ह्या कंपाऊंडच्या पलीकडे बांगलादेश आहे. हे कंपाऊंड पाहिलं का, याच्या पलीकडे बांगलादेश आहे. आत्ता मी नाही, इंडिया बांगलादेश बॉर्डरवर आहे धरमनगर. मित्रांनो तर इथं लय कटाळा आला म्हणून गाडी इथंच लावली साईडला आणि एक चोपलोय अशा प्रकारे. तर हे सगळे जमा झाले की कुठनं आला काय आला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आहे आत्ता त्रिपुरामध्ये. तर त्रिपुरामध्ये आपण आज हा आपला शेवटचा मुक्काम असेल, नाही तर अजून एक मुक्काम होईल. आपण आता मेघालयच्या दिशेने निघालो आहे, रिटर्नचा प्रवास चालू आहे. तर आपण त्रिपुरामधील उदयपूर या जिल्ह्यामध्ये एका पेट्रोल पंपावर कालचा टेंट लावला होता. तर आज आपल्याला जायचं आहे शिलाँगच्या दिशेने. शिलाँग इथनं जवळपास 500 किलोमीटर येते. एका दिवसात तर काही जाऊ शकत नाही, मला वाटतं 3 दिवस लागतील 500 किलोमीटर पहाडी रोडमध्ये जायला. तर बघूया, ट्राय करूया. आता जवळपास 8 वाजल्या. तिथंच बोरच्या मोटरने चांगली चकाचक आंघोळ केली आणि आता निघतोय पुढच्या प्रवासाला. फायनली मित्रांनो सगळं आवडलंय आणि आता निघतोय. केस लईच वाढलेत, केस जरा कट करायला पाहिजेत, कटिंग करायला पाहिजे, अशा प्रकारचं आहे नियोजन. तर बघूया आसाममध्ये गेल्यावर करूया अशा प्रकारची गाडी. इथं पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकूया आणि निघूया. तो फायनल निघतोय. चलो सर, 300 का डालो भाई. अभी आगे तला, फिर आगे तला से मेरे को जाना है शिलाँग मेघालय. चला मित्रांनो, तर फायनली निघतोय आता इथनं. पहिलं एक काम करूया, पाकिट पडायचं, पाकिट खालच्या खिशात ठेवू द्या, पाकिट मेन आहे. ओके ओके चलो. गाड़ीची टाइमिंग चेंज लईच आवाज मारायला लागली. चलो देखते एक बार फिटर को दिखाते हैं आगळ तला. मित्रांनो तर पूर्ण जंगली एरिया लागला आहे आपल्याला. हो बरं झालं लक्षात आलं, माझ्या पॉवर बँक तिथंच राहिल्या. 7 किलोमीटरमध्येच लक्षात आलं, बरं झालं. ते म्हणलं काय झालं. मित्रांनो तर मी याडा पॉवर बँक तिथंच ठेवून आलो आहे बा इकडं. बरं झालं लक्षात आलं, 7 किलोमीटर पुढे गेल्यावर लक्षात आलं. नाही तर वाट लागली असती 30-35 किलोमीटर माघारी यायचं म्हणलं, एक दिवस मोडला असता. कारण 2 पॉवर बँकची किंमत नाही, जवळपास 2000 रुपये. चार्जर आणि 3 पकडून 2500 रुपयाचं नुकसान. मित्रांनो तर जवळपास 15 किलोमीटर माघारी यायला लागलं मला. तर मी इथं चार्जिंगला इथं टेंट लावला होता आणि चार्जिंगला वस्तू लावल्या होत्या, ते माझ्या घ्यायच्या राहिल्या. अशा प्रकारे आहे. सर आ जाओ क्या? मेरा रह गया था इधर ही सामान. हाँ कहाँ से है? मैं महाराष्ट्र. नहीं, विदर्भ से घूम के आया. हाँ अभी 7-8 किलोमीटर गया था मैं.
8 किलोमीटर गया था। हाँ जंगल से वापिस आ गया, वो जंगल लगा था। मित्रांनो तर परत आगळ तलामध्ये प्रवेश केला आपण, आगळ तला. तर आपल्याला आता इथं फक्त जेवण करायचं आहे, बाकी काही नाही करायचं. चला आगळ तला पास करून आपल्याला आज उमाकोटी म्हणून एक ठिकाण आहे तिथं जायचं आहे. चल मित्रांनो तर सिटीत आलोय पण ट्रॅफिक लय. आता मगाशीच दाखवायचं होतं पण तुम्हाला मला बोट हात काढा इतका पण टाईम नव्हता की मी क्लोजचा हात काढून कॅमेरा ऑन करू. 2-3 जागेवर तर एकदम क्लोज कॉल पार गाडी चिकटाळ गेलो का. एक तर येडं होतं वॅगनारवालं, कसं बी मध्ये आधीच ब्रेक दाबत होतं. आलोय त्या हॉटेलमध्ये पण आता तयार आहे का नाही काय माहिती. सर खाना आहे क्या? खाना पनीर सब कुछ है। ओके. एक मित्रांनो तर जेवायला घेतले पनीर 70 रुपयाला एक वाटी आणि रोट्या 7 रुपयाला एक, अशा प्रकारचे आहे. तर जेवतो आणि निघतो, म्हणजे आता 10 वाजता जेवतोय आणि मग पुढच्या प्रवासाला निघतो, कारण आपल्याला लांब जायचं आहे आज. ओके चलो मित्रांनो तर फायनली निघतोय. तर हे सर आहेत, तर ह्यांना भेटून चांगलं वाटलं. इथले ओनर होते, त्यांनी कार्ड वगैरे दिलं आपल्याला, म्हणजे काय रोडमध्ये प्रॉब्लेम आला तर फोन करा. क्या बोलोगे सर? तुम्हारा जर्नी कैसी लगा? बहुत अच्छा. बस दोबारा कोई इच्छा हो जाए तो उस आदमी को लेकर आइए, ओके घूम के जाओ यहाँ से। ओके ओके. आपसे हम लोग मिलकर इंडियन है, तुम भी इंडियन है, हम लोग भी इंडियन है, ओके ओके. लेकिन हम थोड़ा सा एक बगल अलग- में साइड अलग हाँ स्टेट एक साइड हो गया. साइड बॉर्डर साइड लोग. बट वी आर हैप्पी, वी आर इंडियन. ओके ओके ओके. चला आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा. अब तुमसे मिले के भी लगा अच्छा लगा. ओके फाइन. मिठाई दीजिए. ओके ओके. मित्रांनो तर हे सरांनी आपल्याला एक मिठाई आणून दिली. थँक्यू सर. ओके थँक्यू. वेलकम. ओके चला एक खातो लाग. तर मित्रांनो फायनली निघतोय आता इथनं. तर एकदम चांगलं, म्हणजे 110 रुपये झाले. पनीरची भाजी, 4 रोट्या आणि 2 पापड अशा प्रकारचं. आणि त्या माणसाने आपल्याला एक मिठाईचा लाडू पण फ्रीमध्ये चायला म्हणून इतक्या लांब आला आहे मेरे तरफ से. चलो चला आता आपल्याला जायचे आता मेघालयच्या दिशेने. आपल्या त्रिपुरामधले सगळे स्पॉट फिरून झाले. मित्रांनो तो फुटबॉल चौक, फुटबॉल. चला ओके मित्रांनो तर फायनली सिटीच्या बाहेर निघालोय. आगळ त्याला त्रिपुरा हवाई अड्डा, तिथं एअरपोर्ट दिसतंय. तर आपण जाताना वेगळ्या दिशेने वेगळ्या रोडने जाणार, येताना वेगळ्या रोडने आलो होतो. येताना आपण हायवेने आलो होतो, जाताना आपण आता एक शॉर्ट रोड आहे त्या रोडने जाणार आहे. आणि येताना आपल्याला अंधार पडायचा टाईम झाला होता, मग मला मध्येच कुठंतरी मुक्काम करायला लागणार होता. त्यामुळं मी नाही लॉंग रोडने आलो होतो. आता आपल्याला शॉर्ट रोडने चाललो आहे आपण, कारण आपण दिवसातच तो रोड क्रॉस करून निघेल. म्हणजे 3 तासाचा रोड आहे अख्खा, आरामात निघेल आपण. आत्ता वाजलेत 10:30, पावणे 11 वाजलेत. आपण आरामात जातोय ते रोड क्रॉस करून. ओके मित्रांनो तर थोडा छोटा मोठा खराब पॅच आहे एकदम. म्हणजे चांगला रोड आहे हा, तिथं बनायचं राहिलं आहे. तर मला कुणाला एक पर्यटन स्थळ आहे वाटत, ते किती लांब आहे ते पाहिजे. मेन म्हणजे ह्या रोडचे सगळे वळणं काढून टाकलेत, एकदम स्ट्रेट रोड आहे. मित्रांनो तर रोडचं काम चाललंय, ते सगळं फुकुटाच होतंय. सुरुवातीचा पॅचच चांगला भेटला, नंतर सगळा खराब होतोय.
तिकडून गेलो असतो, तिकडून पण असं ते कालच पाहिलं आपण परवा दिवशी. मित्रांनो तर सगळीकडे रोडचं काम चालू आहे नुसतं. गाणंच गाणं उडती भाऊ. पाणी ते मारायला पाहिजे कमीत कमी, असं धूळ तर बसली पाहिजे. हर हर महादेव मित्रांनो, हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आता त्रिपुरामध्ये आणि त्रिपुरामधनं फायनली आपण आता परतीचा प्रवास करतोय. आपण जाणार आहे मेघालय या राज्यात. तर आपण आसामपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे आज. तर नाही वे पूर्ण रोड खराब आहे, पाहू शकता इकडे. हे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये नाही वे रोड लय खराब आहे. ज्याला दमाय त्यांनी यूज नाही बाबा. म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात लय फुफुटा भाऊ. एवढा फुफुटा ना बघा कसं आहे. आत्ता शिकतं मी 50 किलोमीटर आजचा प्रवास केला आहे. अजून मला नाही वे लय प्रवास करायचा आहे. जास्तपर्यंत तर मी पावडर मॅनच होऊन जाईल अख्खा. सगळं फुफुटाच बसलं अशा प्रकारचे रोड आहेत मित्रांनो, पाहू शकताय. काही ठिकाणी नवीन रोड बनवायचं चालू आहे, काही ठिकाणी जुन्याच रोडचं काम खराब झालं आहे, अशा प्रकारचं आहे. आणि गाड्या 4 व्हीलर आल्या ना सगळ्या खकाना उडवत चालते. 2 व्हीलरवाल्यांचं वाईट अवस्था आहे, वाईट. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ लई लांब आला आहे मित्रांनो. बाय. तर काल भेटलेला भाऊ परत भेटला काय भाई? भैया आप मिल गया? हाँ किधर जाके आए क्या माताबारी? हम तो क्या आ जाएंगे। ओके, मैं भी जाके आया. जाके इधर निर्मल. नहीं अगरतला होके आया इधर। ओके, निर्मल गए थे क्या? हाँ निर्मल निर्मल। वो पानी में से महल है उधर नहीं गए थे क्या? हाँ गए थे. थोड़ा सा ज़्यादा नहीं गया था, थोड़ा इधर सीख गया। ओके. चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. आपसे हा जो एक फोटो खिचतो पाहू मी. मित्रांनो तर आता बॉर्डरवर जातोय, जरा बांगलादेशची कंपाऊंड फेन्सिंग कशी पाहून येतो. काय गावा कसला खतरनाक रोड आहे. ते बघा बांगलादेश आणि इंडिया बॉर्डरवर असणारी गावं आहे ती. इथनं आपल्याला फेन्सिंग पाहायला भेटेल. तर ही बॉर्डर आहे अशा प्रकारची, इंडिया बांगलादेशची. ते मॅडम कुणाचे आहेत, इंडियाचे आहेत का बांगलादेशचे आहेत विचारून येऊया आपण. आपल्याच दिसतात आपल्या इथनं एरिया रोड आहेत म्हणलं. मैम ये बॉर्डर है ना? हाँ बॉर्डर है क्या? वीडियो बना सकता हो क्या इधर में? नहीं बना सकते, इधर मना करते हैं। मतलब ऐसे आपको नहीं लूँगा, खाली फेंसिंग दिखाऊंगा. नहीं क्या? हमारे कंपनी का बहुत वीक है, क्या में जान जाएगा। ओके. वो बहुत डांटते हैं। अभी तो बना ऑन नहीं है ना। नहीं जाओ क्या मैं फिर? इधर से जाएंगे, इधर से जाएंगे. नहीं बना सकते। ओके. मित्रांनो ते पाहू शकता अशा प्रकारची बॉर्डर आहे. इथं मला खरं रील बनवायची होती. जैसे रोड ऐसा जा रहा है क्या? पूर्ण बॉर्डर आहे अशी फेन्सिंग केलेली. मित्रांनो हे कंपाऊंड पाहताय, हे कंपाऊंड साधं सुद्धा कंपाऊंड नाही आहे मित्रांनो. तर ह्या कंपाऊंडच्या पलीकडे बांगलादेश आहे. हे कंपाऊंड पाहिलं का, ह्याच्या पलीकडे बांगलादेश आहे. आत्ता मी नाही, इंडिया बांगलादेश बॉर्डरवर आहे, एकदम बॉर्डर लाईनवरच आहे. आणि हे पाठीमागं कंपाऊंड आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मॅपमध्ये दाखवतो, इथं पाहू शकताय तुम्ही.
मी एकदम बॉर्डरला आहे आणि हे कंपाऊंड आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुमचा भाऊ बांगलादेश बॉर्डरला पण आलेला आहे. ह्याच्या पलीकडची झाडं बिडं सगळी बांगलादेशची मित्रांनो. तर मित्रांनो तुमचा भाऊ बारामती महाराष्ट्रातनं हे पाहू शकताय पॅशन प्रो गाडीवर इतक्या लांब आलाय. तुम्हाला फक्त काय करायचं आहे मित्रांनो, फॉलो करायचे आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे हा व्हिडिओ. कारण अशा प्रकारची बॉर्डर असते ही पाहू शकताय. हे असं कोण तुम्हाला दाखवू शकत नाही आहे. तुमचा भाऊ बघा रोडनी चाललो होतो मी आणि मला जवळच मॅपमध्ये दिसलं बॉर्डर आहे. मग मी वळून अर्धा किलोमीटर आत आलो तर रोडच्या आत अर्धा किलोमीटरवर ही बॉर्डर होती. तर अशा प्रकारे तुम्हाला खास दाखवण्यासाठी मी बॉर्डर आलो आहे मित्रांनो. तर फॉलो नक्की करा मित्रांनो, कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर बांगलादेश बॉर्डरला पण आला. किती जवळ आहे बांगलादेश, एकदम पलीकडे गेलं की बांगलादेश आहे. पण कसली ही बॉर्डर पण दाखवतो मी कशी बनवलेली मित्रांनो. हे मोठा असा एक सी चॅनल आहे आणि त्याला डबल टिबल तारा दिलेले आहेत. मधी जागा आहे अशी 7 ते 8 फूट आणि त्या साईडला पण अशीच आहे. म्हणजे मधी बॉर्डर आहे, पलीकडे बांगलादेशची फेन्सिंग आहे, अलीकडे इंडियाची फेन्सिंग आहे. अशा प्रकारचे आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ त्रिपुरामध्ये आता आणि आपलं फक्त एकच राज्य राहिलं ह्या ट्रिपमधलं, मेघालय. तर फॉलो नक्की करा मित्रांनो. महाराष्ट्र कहाँ जाना है? मेरे को तो अभी शिलोंग जाना है. ये इतनी चेकिंग किस लिए होती है? बांग्लादेश के लोग इधर आते हैं क्या? तो ये अभी तो सब फेंसिंग है तो भी कैसे आते हैं? कंपाउंड है तो भी आते हैं किधर? तो काफी है ना, हाँ ज़्यादा दूर नहीं है। ओके ओके ठीक है, चलो थैंक यू. मित्रांनो ट्रकचं बघा काय हाल झालं. चलो मित्रांनो, तर कसलं भारी दिसतं इथं पाहू शकताय. एका साईडनी पूर्ण बांबूची झाडं आणि रोड चाललाय. वाव, इथं फोटो काढायला पाहिजे, कोणाला तरी फोटो काढायला. तिथनं एक सीन भारी येईल तसा. मी असा गाडी चालवती, कोणच नाही आपल्याबरोबर. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आत्ता त्रिपुरामध्ये आणि त्रिपुरामध्ये व्ह्यू बघा रोडच्या बाजूने कसला जबराट आहे. तिकडून बघा कसे आहेत. असा रोड वळतोय आणि सगळे नाही ह्याची सुपारीची झाडच झाड आहे. इतकं भारी दिसतंय ना. आत्ताच मी आलो इथनं तर मला एकदम भारी वाटलं रोडवर. तर त्यामुळे म्हणलं तुम्हाला पण दाखवावं. असे जबराट आहे, पूर्ण डोंगर सगळं सुपारीच्या झाडांनीच आहे. ह्या साईडला पाहिलं तर मित्रांनो, मी इथं नाही वे ज्या दिवशी आलो होतो ना त्या दिवशी पण मला नाही वे सुपारीचे खूप बगीचे लागले होते ना. आज पण सुपारीचा बगीचा लागला आहे, दिसायला एक नंबर आहे मित्रांनो. तर इथं सुपारीचं पण उत्पन्न बऱ्यापैकी निघलं जातं. पण मेन उत्पन्न यांचं भाताचं आहे. अशा प्रकारचं हे राज्य आहे. तर अशा प्रकारे ह्या राज्यात आला आहे तुमचा भाऊ त्रिपुरा. बोचा हुळवा झाला, बुडाला मुंगे आले पार. इतका गाडी चालून इतका खराब रोड होता भाऊ. तर चला मित्रांनो, फॉलो नक्की करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ. क्या है भाई? ग्रीन नहीं लगे, हाँ ग्रीन फेस्टिवल हो गया, एक्सरसाइज। अरे मैं इधर का नहीं हूँ, मैं महाराष्ट्र का हूँ, टूरिस्ट हूँ. हम लोग ग्रीन है ना, वो बुबा करा है राजा, त्रिपुरा का राज। नहीं दे सकता यार, मेरे पास पैसे नहीं है. धरमनगर मित्रांनो, तर इथं लय कटाळा आला म्हणून गाडी इथंच लावली साईडला आणि एक ही होतं ही, तर त्याच्यावर झोपलोय अशा प्रकारे. तर हे सगळे जमा झाले की कुठनं आला काय आला, त्यांना खूप भारी वाटलं की इतक्या लांब आलाय. क्या बोल रहे थे सर, क्या बोल रहे थे आप? किसी लिए अभी क्या बोल रहे थे, गाड़ी क्या? गाड़ी मतलब आपका जो बाइक है ना, हाँ बाइक से ही तो जाएगा. हाँ, बाइक से तो बाइक से जाएगा. आज धर्मनगर रह जाओ, ओके ओके. धर्मनगर नाइट रह जाओ और धर्मनगर से कल
सुबह स्टार्ट हो जाएगा रात 7-8 तक 7 और 8 तक मेघालय का राजधानी जो ये है ना पुलिस बाजार शिलाँग. शिलांग माने मेघालय का मित्रांनो, तर मी आता त्रिपुरामध्ये लय कंटाळा आला होता म्हणून एका ठिकाणी बसलो होतो. तर हे बाबा आहेत. बाबांना विचार, आपका नाम क्या है? ओ वो नो ओ ओ हाँ वो दोन तीन ओ नो हो बोनो. हे माझ्याकडे लय वेळ झालं पाहत्यात. ते कोण वेगळा माणूस आलाय का काय. तर हिंदी आती? नहीं हिंदी नहीं आती. कौन सी भाषा बोलते फिर आप? बांग्ला भाषा बोलते हैं. बांग्ला भाषा बोलता है क्या? हाँ. मतलब इधर सबको हिंदी नहीं आती? नहीं आते आपको थोड़े बहुत लोगों को ही आती है. आती है थोड़ी. ओके ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे आहे त्रिपुरामध्ये. जे जरा शिकलेत त्यांना हिंदी वगैरे येते, इंग्लिश येते, बाकीच्यांना लोकलच भाषा येते. हे सगळ्याच नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये असंच आहे सेम. तर हे बाबा नाही लय वेळ झाला माझ्याकडे. मी तिथं झोपलो होतो तर तिथे येऊन असं खालनं डोकत होतं मोबाईलमध्ये काय कळतंय अशा प्रकारे. तर त्यांना व्हिडिओमधलं मध्ये घेतलं. चलो, आपसे मिलके बढ़िया लगा. आपसे मिलके बढ़िया लगा. आपकी आंखें ऐसे कैसे हो गई? चलो बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो, तर इथं पोलीस आहेत. पोलीस का अडवतात काय माहिती. बोलिए सर, है ना ड्राइविंग लाइसेंस? क्या वीडियो क्या चल रहा है अभी? हाँ, मैं इधर से नहीं हूँ सर, महाराष्ट्र से हूँ. हाँ वो तो ठीक है, हाँ, लाइसेंस दिखा दीजिए. लाइसेंस तो दिखाएंगे, उसको क्यों नहीं दिखाएंगे. वो आइंदी वाला वो नंबर प्लेट का है जो कॉपर का जो होता है ना सामने है, लेकिन देखिए पीछे कहाँ है. पीछे तो नहीं है. पीछे तो अभी तो मैं ऑल इंडिया घूमा सर, मेरे को किधर भी प्रॉब्लम नहीं है. ये किसी पुलिस वाले ने नहीं पूछा. भारत, नेपाल, भूटान, म्यांमार यात्रा. ओके, चलो थैंक यू सर. हाँ वेलकम. अभी बड़ा सिटी कौन सा है? ओके ओके चलो. मित्रांनो, ते साहेब आलं दुसऱ्या ड्रेसवालं म्हणून वाचलो, नाही तर ते पोलीसवाला तर माझं चालान करायलाच बसला होता, नंबर प्लेट नाही म्हणून. तर काय झालं, कॅमेराची मेमरी एवढी फुल झाली की त्यात 1 मिनिट वेळ होता. त्यामुळे मी बंद चालू करून व्हिडिओ काढला. पण जेवढं इम्पॉर्टंट होतं ते सगळं घेतलंय. मित्रांनो, तो धर्मनगरला पोचलोय आता. इथनं आपल्याला आत जायचं. इथं संध्याकाळचा बाजार पाहिलाय. मित्रांनो, तर धर्मनगरला पोचलोय इथं त्रिपुराच्या. तर पाहू शकताय मधोमध्ये एकदम सुंदर असा आपल्या महादेवांची मूर्ती आणि चारी बाजूनी पाणी असा तलाव आहे. हा तलावाला काय म्हणतात हे मला माहीत नाही आहे. चला एक फोटो काढूया इथं. मित्रांनो, तर धर्मपुरीतनं आपण नाही भेळ बनवायचं सामान घेतलं. पण इथं एक पंप होता, त्या पंपाच्या आशेवर आलो होतो मी. तो पंप वाल्यांनी नाही म्हणलं, तर आता पुढं चाललंय. आता बघूया किती लांब आहे पुढं. तरी 9 किलोमीटर आहे म्हणला. 9 किलोमीटर. तर 9 किलोमीटर गेल्यावर बघूया आपण आहे का नाही. हायवे लागेल म्हणला 9 किलोमीटर नंतर. मित्रांनो, तर बराच वेळ हुडकल्यानंतर ना फायनली आपल्याला एक पंप भेटला आहे भाऊ. इथं पण आपले रिस्क असं म्हणतात ते अशा प्रकारचं. इथं इथं टेंट लावतो. तर टेंट लावूया आणि मग झोपूया निवांत जरा. कंटाळा आला मला आज. तर आज मी उगाच लय हवा केली. आपल्या मागच थांबायला पाहिजे होतं धर्मपुरीच्या. तिथं चांगले पेट्रोल पंप वगैरे होते. उगाच जास्त हे केलं, व्हिडिओ नाही टाकले काय नाही. नुसताच आलाय पळत चुकीची केली आज.
मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमधला कुठला पार्ट आवडला ते कमेंट करून नक्की सांगा.